नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहोत एकदम झकास गावरान जेवण, गरमागरम भाकरी आणि त्याच्यासोबत घरगुती स्टाईलची वांग्याची भाजी. चला तर मग आता आपण भाकरी बनवून घेऊयात. सर्वात आधी मी ज्वारीचं पीठ मस्त असं चाळून घेते. चाळल्यानंतरून मी त्यामध्ये थोडं पाणी टाकून पीठ असं मऊ मळून घेणार आहे. मळल्यानंतरून पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि हळूहळू तो थापायची आहे आपल्याला भाकर. हळूहळू थापलेली भाकर एकदम गोल आणि छान बनते. माझी गोल अशी भाकर बनून तयार आहे. तवा सुद्धा गरम झालेला आहे. चला तर मग गरम तव्यावरती भाकर गोल अशी टाकून घेते. भाकरीला लगेच पाणी लावून घेते, कारण नंतरून भाकरीला पाणी लावायला गेल्यानंतर भाकर पोळते. त्यामुळे स्टार्टिंगलाच भाकरीला पाणी लावून घेते. मस्त असं भाकर माझी तयार झालेली आहे. आता ती भाजल्यानंतर बघा तुम्ही किती माझी भाकर छान दिसेल. एक भाकर माझी भाजत आहे आणि दुसरी भाकर रेडी होत आहे. खरं सांगायचं तर मला आधी भाकर येतच नव्हती, पण आता बघा ना किती छान जमत आहे मला भाकर. काय सांगू तुम्हाला, सुरुवातीला असं वाटायचं की भाकर खूपच अवघड आहे, पण आता हळूहळू इतकी छान जमते ना, काय सांगू. भाकरी करता करता कधी माझा डांग चालू झाला कळलंच नाही. आणि आता माझी भाकरी माझी फेवरेट झालेली आहे. जितकी बनवते ना तितकी मला आवडायला लागलेली आहे. फायनली माझी भाकर रेडी झालेली आहे. मस्त अशी भाजलेली आहे माझी भाकर. आणि आता भाकरीला बघून तर दुसरी पण भाकर रेडी होत आहे माझी. चला तर मग आता भाजीची तयारी करून घेऊयात. वांग्याची भाजी आज आपण करणार आहोत. सगळ्यात आधी मी वांग मस्त असं चिरून घेत आहे. मी बारीक असं टमाटरसुद्धा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मी गरम करायला कढई ठेवत आहे. कढई गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये तेल ॲड करत आहे. ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकणार आहे. मोहरी आणि जिरे झाल्यानंतर मी त्यामध्ये टमाटर टाकणार आहे. टमाटर फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, काळं तिखट आणि चवीनुसार मीठ. मसाला तयार झाल्यानंतर त्यामध्ये वांग ॲड करा. वांग असं मस्त फ्राय करून घ्या. त्यामध्ये वांग मऊ झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाका. कूट टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा. पाणी टाकल्यानंतर थोडंसं झाकून ठेवा. मऊ झाल्यानंतर आपली भाजी तयार आहे. आपली भाजी रेडी आहे. भाकर पण गरम गरम तयार आहे. आता फक्त खायची बाकी आहे. खायला तर आणि दिसायला तर खूपच भारी लागत आहे मित्रांनो. तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आजची डिश. गावरान भाकरी आणि वांग्याची भाजी ही चव शब्दात सांगता येणार नाही मित्रांनो.